जालना येथे काव्य संवाद या कार्यक्रमामध्ये कवी अशोक पाठक लिखित उजेडाला पंख फुटले या कविता संग्रहावर बोलताना डॉक्टर धोंडोपंत मानवतकर ऐकूया डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांचे समीक्षण. हे रस्ते नावाचं शीर्षक आहे कवितेचं, की हे दूर दूर घेऊन जाणारे रस्ते, हे दूर दूर घेऊन जाणारे रस्ते कधी संपत नाहीत की आपले होत नाहीत. संपत नाही तोपर्यंत सामान्य माणूस त्याचा विचार करतो, परंतु कवी त्याही पलीकडे जाऊन म्हणतो की ते आपले होत नाहीत. हा विचार महत्वाचा आहे. हे दूर दूर घेऊन जाणारे रस्ते कधी संपतही नाहीत की आपले होत नाही. पाय मात्र चालत राहतात कायमचे. आजवरचे सगळे मुक्काम रात्री बेरात्री जागवणारे आणि भूक भागवणारे एवढ्यापुरते. खूप टोकाचा विचार आहे. याही पलीकडे दोनच ओळी की संपतच नाहीत हे रस्ते कधी, संपतच नाहीत हे रस्ते कधी, कुठं गेलं आणि नाही गेलं तरी. आपला सुद्धा आयुष्याचा प्रवास असाच आहे, यामध्ये काही बदल नाही. एक रस्त्याची उपमा आपल्या आयुष्याला द्यायला हरकत नाही. यानंतर दंगलीच्या दिशेने असे एक शीर्षक आहे कवितेचं. जातीच्या नव्या भिंती उभ्या करून काळोखाशी नातं सांगत आहेत माणसं, की जातीच्या नव्या भिंती उभ्या करून काळोखाशी नातं सांगत आहेत माणसं. उजेडाशी पक्षपात करत देवळीतल्या दिव्यांना फुंकर घालत आहेत माणसं. आम्ही पुन्हा एकदा जातीवाद आणलेला आहे. पुन्हा एकदा धर्मंधता 10-12 वर्षापासून डोकावते आहे. पुन्हा एकदा आम्ही माणसापासून दूर जात आहोत. उजेडाशी पक्षपात करत आहोत. उजेड म्हणजे सत्य, आणि आम्ही सत्यासोबत आज तुम्हाला जर खरं बोलायचं असेल तर तुम्हाला बळी द्यावा लागेल स्वतः. अशा प्रकारचं वातावरण आज तयार झालेलं आहे.